आणि म्हणून तो परमार्थ आपल्या जीवनामध्ये सातत्याने संग्रहित कसा राहील, सातत्याने त्या परमार्थाची लालसा आपल्या जीवनामध्ये त्याची ज्योत कायमची दिवत कशी राहील, या जिज्ञासेने मात्र अंतःकरणामध्ये ते ध्येय ठेवून वाटचाल चालू ठेवली. त्याबद्दल सर्व वारकऱ्यांना मात्र परत कोट धन्यवाद देतो. आणि आज कार्तिकी वारी आहे, एकादशी आहे. काय आहे? कार्तिकी वारी आहे, एकादशी आहे. हरिदिनी म्हटल्यानंतर आज रात्रभर काही करायचं, जागर करायचं. जागर करणं म्हणजे त्या भगवान परमात्म्याशी एकरूप होणं. एकादशी या शब्दाचा अर्थच असा आहे की द्वैत सर्व सोडून देणं, दशनाम इंद्रिय त्याला तिलांजली देणं आणि एक अवस्था जी आहे त्या अवस्थेला प्राप्त होणं. त्याचं नाव काय आहे? एकादशी. विठाल विठाल विठाल. एक असणारा तो भगवान परमात्मा या जगामध्ये बरं का एकच ते ब्रह्म आहे. आणि तोच एकटा फक्त आपल्याची करणं, एक धरीला चित्ती आणि आम्ही रुक्माईचा पती. तोच भगवान परमात्मा आपल्या चित्तामध्ये, चिंतनामध्ये, ध्यानामध्ये, मनामध्ये सातत्याने तो मात्र राहायला पाहिजे, असं मात्र ध्येयजन्य अंतःकरणामध्ये ठेवून वाटचाल चालू आहे. त्याचंच नाव काय आहे? परमार्थ आहे. आणि हा परमार्थ मात्र काय करावा लागतो? परमार्थ करावा लागतो. प्रपंच होत असतो, प्रारब्ध अनुकूल असल्यानंतर प्रपंच आपोआप होतो. मात्र परमार्थ दक्ष राहून करावा लागतो. त्याचं नाव परमार्थ आहे. विढाला विढाला आपल्या जीवनामध्ये काय सत्य आहे आणि काय असत्य आहे, काय सत्य आहे आणि काय असत्य आहे. असत्य काय आहे? असत्य काय आहे? प्रपंच हा असत्य आहे आणि परमार्थ हा सत्य आहे. देव कसा आहे? सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला. हा दाविला जगदाकार. सत्य तू सत्य तू सत्य तो विठ्ठला. कागा दाविला जगदाकार. असत्य संसार आहे, पलकट तो संसार, येथे सार भगवंत. संसार हा पलकट आहे आणि सार जर काय असेल तर तो भगवान परमात्मा, तर भगवंताचं नाम हे मात्र जीवनामध्ये कसं आहे? सार आहे. आणि म्हणून त्या सारभूत जी वस्तू आहे त्या वस्तूचं मात्र आपण सातत्याने चिंतन करत राहणं हे मात्र आपलं काय आहे? कर्तव्य आहे. आणि त्या माध्यमातून मात्र आपण सातत्याने काय केली पाहिजे? वाटचाल केली पाहिजे. म्हणून ही वारी कशा करता? वारी कशा करता? वारी आपलं जीवन घडवण्याकरता, प्रपंचातले सर्व दुःख विसरण्याकरता आणि भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये अनुभूती येण्याकरता वारी आपण करणं गरजेचं आहे. विढाला विढाला विढाला. आणि म्हणून अशा माध्यमातून ही वारी आपल्या जीवनामध्ये सातत्याने राहणं हेच आपलं जीवन मात्र मानवी ध्येय प्राप्त झाल्यानंतर त्या ध्येयाची यती कर्तव्यता आणि साफल्यता जर कशामध्ये असेल तर त्या भगवान परमात्म्याच्या दर्शनामध्ये आहे. सातत्याने
आपल्या जीवनाची यतिकर्तव्यता आणि साफल्यता जर कशामध्ये असेल तर त्या भगवंताच्या दर्शनामध्ये आहे बरं का. भगवान परमात्म्याचं जोपर्यंत या जीवाला दर्शन घडत नाही तोपर्यंत जीवन मात्र निरर्थक आहे, तोपर्यंत जीवन निरर्थक आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये त्या भगवान परमात्म्याचं दर्शन घडणं अत्यंत महत्वाचं आहे. पण त्याचं प्रारब्ध जर उदयाला आलं तर हे सर्व काही गोष्टी कशावर आहेत, अवलंबून कशावर आहेत, प्रारब्धावर. प्रारब्धाची जोडी धन, प्रारब्धाची वाढे मान, का शोष करशी वाया, भजे म्हणा देवराया विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपलं जीवन घडवण्याकरता त्या भगवान परमात्म्याकडे आल्यानंतर एक याचना करायची, त्या भगवंताची प्रार्थना करायची, त्या भगवंताची स्तुती करायची. एखादी व्यक्ती आपल्यावर प्रसन्न करून जर घ्यायची असेल तर त्या व्यक्तीला मात्र कठोर शब्दाने बोलावं लागतं का सौम्य शब्दाने, मोहळ शब्दाने बोलावं लागतं. जर समजा आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून त्या व्यक्तीकडे ही वस्तू आहे, ती वस्तू आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे, आणि ती वस्तू प्राप्त करून घेण्याकरता त्याला जर कठोर शब्दाने बोलण्याचे प्रयत्न केले तर तो आपल्यावर प्रसन्न होईल का? नाही. त्याच्याकरता अतिशय सात शब्द वापरावे लागते, मवाळ वापरावं लागते, आणि त्या माध्यमातून मात्र त्याचं मन आपल्यावर प्रसन्न करून घ्यावं लागेल. ज्यावेळेस त्याचं मन प्रसन्न होईल त्याच वेळेस आपल्याला त्या वस्तूची प्राप्ती, अन्यथा ती वस्तू मिळणार नाही. ही स्थिती मात्र या ठिकाणी ज्या भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये आपण उभे आहोत त्या भगवंताची स्तुती करणं, आणि भगवान स्तुतिप्रिय आहे. विढाल 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 भगवान परमात्म्याला दुसरं तिसरं काही आवडत नाही, मात्र त्याची स्तुती केलेली, मात्र त्याचं वर्णन केलेलं त्याला आवडल्याशिवाय राहत आवड. हो, तुम्ही सांगा, सर्वसाधारण एखादी व्यक्ती असेल त्याला सुद्धा त्याची स्तुती प्रिय आहे, तर तो जगाचा मालक आहे, जगाचा मालक आहे. मग त्याला काही अपेक्षा असतील आपल्याकडून का? तर त्याने आपल्याला दिलेलं आहे. त्याने काय केलेलं आहे? आपल्याला दिलेलं आहे. कशाकरता दिलेलं आहे? त्याची स्तुती करण्याकरता, त्याचं चिंतन करण्याकरता, त्याचं वर्णन करण्याकरता हे आपल्याला काय केलेलं आहे? दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? देवे दिला देव भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. भगवंताने हा देह मात्र भजनाकरता दिलेला आहे. कशाकरता दिला? पण या देहाने माणसं भजन करत नाहीत आणि इतर कुठाने केल्याशिवाय राहत नाहीत. हे काय इथं क्षेत्रामध्ये सांगायच्या गोष्टी आहेत का ह्या? नाही. ह्या गोष्टी कुठं सांगावं लागतात? खेड्यामध्ये. माणसं या देहाने भजन करत नाहीत आणि बाकीचे इतर कुठाने केल्याशिवाय राहत नाहीत. आता इथं मात्र कुणी कुठाने करण्याकरता आलेलं नाही. इथं कुठाने करण्याकरता आले नाही. इथं फक्त आले ती मंडळी चंद्रभागेचं स्नान, बरं का, प्रदक्षिणा आणि देवदर्शन, बरं का, भजन आणि कीर्तन. हे का नाही? भजन करण्याकरता, कीर्तन करण्याकरता, चंद्रभागेत स्नान करण्याकरता, देवाचं दर्शन करण्याकरता, प्रदक्षिणा करण्याकरता सर्व मंडळी या ठिकाणी आल्यापासून मी पाहतो. हे का नाही? काही मंडळीला झोपा नाही, पण तेच आहे. काकड्याला सुद्धा उठायला वेळ नाही, काकड्याला उठायला वेळ नाही, आणि उठले की मात्र सनसनीत निघल्याशिवाय राहत नाही. विढाल 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 काही माणसं आपल्या नेमाला मात्र चुकत नाहीत आणि काही मात्र भनभन भनभन भनभन
नुसते फिरल्याशिवाय राहत नाही. नुसते फिरतात. का फिरत असतात काय सांगू कळतच नाही. उगीच फिरतात. दिंडी प्रदक्षिणा करून आल्याच्या नंतर दिंडीची आरती झाली, जी माणसं बाहेर गेली, काय काय खरेदी केली काय मला माहिती नाही. ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या पिशव्या कच्च भरले. ठीक आहे. कोणी खेळण्याचं आणले काय, कोणी कपडेच आणले काय. जे ही जर खरेदी करायची आपल्याला तर आपल्याला गावचे बाजार काही कमी आहेत. गावच्या बाजारामध्ये आपल्याला पुष्कळ त्या वस्तू भेटतात. या बाजारामध्ये मात्र जो माल आहे ना तोच माल खरेदी करायला पाहिजे. हा बाजार म्हणजे दुसरा कोणताही गव्हा खरेदी करण्याचा बाजार नाही. या बाजारामध्ये जो काही माल आहे तो माल मात्र आपल्या जीवनाला निश्चितपणे तिथपर्यंत पोहोचवणारा माल आहे. काय माल आहे? भजन कर, अभंगाचं चिंतन कर. बर खाऊ हरिपाठाला किती होती वारकरी? हे बाबा माझ्याकडे काय नाव बाबा तुमचं? शिवाजीराव मुंडेच का? शिवाजीराव मुंडे आले. म्हणले बाबा आपले वारकरी सारे बाहेर गेले, हरिपाठ कधी करायचा आहे? हरिपाठाची वेळ होऊन गेली. म्हणलं चला आपण दोघं करू. चला. तिथं आल्यानंतर म्हणण्याकरता उभे राहिले दोघ जण. म्हणजे पकवाज कोण वाजे? म्हणलं मी वाजवतो. विठाल विठाल तिथं नाही कोणी, तिथं आम्ही. बरोबर 4 पखवाजे दिंडीचे आहे की नाही. आता सणकून दोघं इकडून बसले तर पाहतून म्हणले बाबाकडे आता असं म्हणून तुटून पडलेले आहे. पण हरिपाठाला एकही हजर नव्हतं. टाळकरी नव्हती, ऐकणारी श्रोते मंडळी नव्हते. सांगा बरं, हे आपण जे कामा करता आलेलो आहे त्या ठिकाणी जे कर्तव्य आपल्याला करायचं आहे त्या कर्तव्यापासून आपण जर समजा बाजूला जात असतो आणि इतर गबाळ गोळा करत असतो इथे येऊन, अनेक नका पडू गबाळाचे भरी तेथे आहे थोरी नागवन. बरं का, अनेक नका पडू गबाळाचे भरी तेथे आहे थोरी, म्हणजे खूप मोठी नागवन आहे. बाकीचं गबाळ बोलण्या करण्याच्या भानगडीमध्ये या ठिकाणी आल्यानंतर पडायचं नाही. या ठिकाणी आल्यानंतर भजन करणं, कीर्तन करणं, स्नान चंद्रभागेचे करणं. बरं का, विद्युतो हरिकथा समाधान चित्ता सर्व काळ. चंद्रभागे स्नान विदितो हरिकथा. बरं का, चंद्रभागेत स्नान करायचं, हरिकथा भजन वगैरे करायचं, हा विधी आहे त्याचा. विदितो हरिकथा हा विधी आहे. आणि हा विधी आपण सोडून जर बाकी इतर कुठाने करत असतो तर विठ्ठल विठ्ठल आणि मग हे करत असताना काही माणसाला वाटतं आपण जे करतोय ना ते देवाला काहीच कळत नाही. आपण जे करतोय ना ते देवाला काही कळत नाही. देव कुठं आपल्याला पाहायला आला? देव कुठं पाहायला आला म्हणायचं नाही. देव कुठं नाही असं सांगा. विठ्ठल देव कुठं आपल्याला पाहायला आला? प्रश्न असा आहे, देव कुठं नाही हे सांगा. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. बरं का, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलचे विठ्ठलचे. हरी थेरी हरी ती थेरी, हरी वाचून नाही हे तेरे. शून्यस्थळावरी जंगमय आपुनी राहिला कळ, बाप रुक्मा देवीवरू विठ्ठलू सकळ.
बर का. जळी स्थळी काष्टी पाषाणी आशेवन माळी जिथे. जळामध्ये काष्टामध्ये पाषाणामध्ये तो भगवान परमात्मा ओतप्रोत भरलेला आहे सज्जनानो. म्हणून असं समजायचं नाही आपण जे करतोय ना ते देवाला काहीच कळत नाही. विठ्ठल भगवान परमात्मा हे लेकर कशा पद्धतीने खेळते हे सातत्याने पाहतो. कशा पद्धतीने खेळतो आणि त्या खेळाप्रमाणे त्या छंदाप्रमाणे त्यांना तो नाचवतो आणि त्या माध्यमातून मात्र त्यांच्यामध्ये तो भगवान परमात्मा रममान होतो. मला सांगायचा अर्थ एवढाच आहे की तो भगवान परमात्मा सर्वांचं मनोगत जाणून वाटचाल करणारा जो आहे त्याचं नाव देव आहे. विठ्ठल विठ्ठल लंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत जेवढे जीव आहेत तेवढ्या जीवाचं मनोगत ज्याला कळतं, तेवढ्या जीवाचं मनोगत ज्याला कळतं त्यालाच देव म्हणायचं. त्यालाच काय म्हणायचं? देव म्हणायचं. त्याच्या सत्तेने मात्र हे सर्व काही व्यवहार चालतात. त्याच्या सत्तेशिवाय मात्र काहीच होऊ शकत नाही. अशी ज्याची सत्ता आहे त्याचंच नाव काय आहे? देव आहे. अशी ज्याची सत्ता आहे त्याचंच नाव देव आहे. आणि तो देव मात्र आज आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे, हस्तगत करायचा आहे, त्या देवाशी बोलायचं आहे आणि त्या देवाला मात्र मागायचं आहे. विठ्ठल त्या देवाचं मागणी करत असताना, त्याचं वर्णन करत असताना अनेक प्रकारचं वर्णन आहे. तुम्ही विश्वनाथ दिनरंकमी अनाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. तुम्ही विश्वाचे नाथ आहात बरं का. आता हा अभंग उच्चारला की असं वाटतं हा शंकराचा अभंग आहे का नाही? अशी कल्पना होती काय सर्वांची? अशी कल्पना होती. पण तुम्ही विश्वनाथ दिनरंकमी अनाथ, विश्वाचा जो मालक आहे, विश्वाचा जो मालक आहे तो दुसरा कोणी नसून तोच भगवान परमात्मा आहे. शंकर जरी असला तरी तोच आहे आणि हर जरी असला तरी तोच आहे. हरिहरा नाही भेद नाही नका करू वाद, एकैकाचे हृदयी गुढी साखरीची ठाई. अशी स्थिती मात्र त्या भगवान परमात्म्याची आहे. आणि म्हणून या ठिकाणी बरं का त्या भगवान परमात्म्याकडं त्याची स्तुती करून मात्र आपल्याला काही गोष्टीची अपूर्तता आहे, उणीव आहे. आणि म्हणून त्या गोष्टी मात्र आपला परिपूर्ण व्हावं त्याकरता या ठिकाणी जगद्गुरुकुंभार अभंगाच्या प्रथम कडव्यातून
पाप पुण्य तुझे हाती. आम्ही जे कर्म करू ना त्या कर्मापासून जे घडणारं पुण्य आहे तेही प्राप्त करून द्यायचं काम कुणाचं आहे? तुझंच आहे. आणि जे कर्म करू त्या कर्मापासून जे पाप होतंय त्याचंही फल द्यायचं काम कुणाचं आहे? तुझंच आहे. दोन्ही बाजूनी मात्र त्या जीवाची जोपासना करणं हे देवा तुमचं काम आहे. विठ्ठल तर धर्माची तो मूर्ती आणि पाप आणि पुण्य तुझे आहे. त्या कर्मापासून मज सोडवी दाता. भगवान जे उचित कर्म आहे त्याचा निश्चितपणे माझ्याकडून स्वीकार करा आणि जे अनुचित कर्म माझ्याकडून घडते ना त्यापासून मात्र मला सांभाळा. विठ्ठल विठ्ठल आपण वारी करण्याकरता 5 दिवस सातत्याने पायी चालत आले. चालत आल्यानंतर चालत असताना आपण काय केलं? भजन केलं, काकडा केला, हरिपाठ केला, वासुदेव आंधळे पांगळे, नाट, गवळणी, अभंग हे सातत्याने आपण काय करत आलो? त्या भगवान परमात्म्याची स्तुती गात इथपर्यंत आलो. पण इथं आल्यानंतर जे काही कर्म आपल्याकडून घडायचंय ते न घडता काही अनुचित कर्म घडलं. काय अनुचित कर्म घडलं? इथं येऊन सुद्धा चंद्रभागेमध्ये गेल्यानंतर तोंडामध्ये गुळणी घेऊन तिच्या तोंडावर पिचकारी मारली. नाही काही तिला उचित कर्म म्हणायचं का? नाही, अनुचित म्हणायचं. असे जे काही माणसाकडून नकळत घडलेले कर्म असतात ना त्या कर्मापासून जे काही पाप निर्माण होतं त्या पापाकडे देवा तुम्ही पाहू नका. विठ्ठल विठ्ठल कल्पना करा. काकडा चालू असताना पाय लांबून काकड्यावाल्याकडे झोपणं उचित कर्म आहे का अनुचित आहे? हा, कसं आहे सांगा? हरिपाठ चालू असताना तंबाखू चोळणं कर्म उचित आहे का अनुचित आहे? हरिपाठ चालू आहे आणि तिकडे तुटक बसायचं, तंबाखू चोळत बसायचं, यांना काही काम नाहीत असं म्हणायचं आणि पिचकाऱ्या मारायच्या. कर्म उचित झालं का अनुचित झालं? अनुचित कर्म झालं. असं जरी या ठिकाणी आल्यानंतर जरी आपल्याकडून कर्म घडलं तरी त्या भगवंताला विनंती करायची, देवा त्या कर्माकडे आमच्या पाहू नका, त्या कर्माकडे आमच्या पाहू नका. बरं का? हा, मज सोडवी दातारा. कर्मापासून दुस्तर जे कर्म आहेत त्या कर्मापासून मला मुक्त करा ही विनंती मात्र त्या भगवंताकडे आपल्या या अभंगाच्या माध्यमातून
या कीर्तनाच्या माध्यमातून करायचे आहे. का तर पंढरपूर आहे, पंढरपूर बरं का. अन्नक्षेत्रे कृतं पापम तीर्थक्षेत्रे विनश्यते, तीर्थक्षेत्रे कृतं पापम वज्रलेपम भविष्य. गावामध्ये केलेलं पातक जे आहे ना, गावामध्ये घडलेलं, गावाकडे घडलेलं जे पातक आहे ते पातक मात्र या तीर्थक्षेत्रा ठिकाणी आल्यानंतर, चंद्रभागी स्नान केल्यानंतर त्या पातकाचा आपोआप नाश झाल्याशिवाय राहत नाही. पण इथं येऊन बरं का उचित कर्म न करता अनुचित जर कर्म घडले तर त्या कर्म पापापासून मात्र कधीच मुक्तता होत नाही. ते पातक मात्र वज्राप्रमाणे कठीण झाल्याशिवाय राहत नाही. असं जरी होत असलं तरी मात्र त्या भगवंताकडे एक विनंती करायची, देवा आमच्याकडून ते नकळत घडलेलं पातक आहे, नकळत घडलेलं ते कर्म आहे, त्या कर्मापासून मात्र मला मुक्त करा. मज सोडावी दातारा ठरे. आमचा भगवान परमात्मा अपराधावर उपकार केल्याशिवाय राहत नाही. स्वभावच आहे तसा, स्वभाव आहे. त्याची स्तुती केली, त्याचं वर्णन केलं की त्याला अतिशय समाधान वाटतं. आणि त्या माध्यमातून मात्र त्या जीवाकडून जरी अनुचित कर्म घडले तरी मात्र त्या कर्माकडे तो जीव पाहत नाही आणि त्याला मात्र त्या कर्मातून मुक्त केल्याशिवाय राहत नाही. अशी क्रांती मात्र आमच्या भगवान परमात्म्याची आहे. म्हणून मज सोडावी दातारा बरं का. तोच एक या कर्मातून सोडवणारा एक दाता या ठिकाणी तू बसलेला आहेस. म्हणून तोची एक दान सूरदाता जगामध्ये जाता आहेस तो कुठं आहे? विटेवरी ज्याचे पाऊले समान, विटेवर ज्याचे पाऊले समान आहे तोच या जगामध्ये कसा आहे? दाता आहे. म्हणून त्याच दात्याकडे जीवानी मागायचे आणि जीवाची तृप्ती त्याच्याशिवाय होऊ शकत नाही महाराज. म्हणून जीव अल्पज्ञ आहे आणि तो देव कसा आहे? सर्वज्ञ आहे. जीव अल्पज्ञ आहे, जीवानी मागायचं असतं आणि देवाने द्यायचा असतो. जो देतो तो देव आणि मागतो तो जीव. विठ्ठल मूर्ती पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवे दातारा कर्मापासून दुस्तरा.
अशा माध्यमातून माझा अंगीकार करा, कारण की मी कसा आहे, मी तव अनाथ आहे, अपराधी आहे, कर्महीन आहे, मतिमंद आहे, बरं का, असं अनेक, बरं का, तुकोबाराने अनेक आपल्याकडे हे लावून घेतले, बरं का, उपाधी लावून घेतल्या. मग त्या माध्यमातून महाराजांनी सांगितलं, देवा माझी अशी अशी मती आहे, मी तो अल्पमतीहीन, मी अल्पमती आहे, कर्महीन आहे, मतिमंद आहे, देवा मी चांडाळ, चांडाळ, मी कसा आहे, चांडाळ आहे. असे पत्र अनेक शब्द कुंभाराने घेतले, परंतु याच्यातूनही मला मुक्त करण्याचं काम मात्र देवा तुमचं आहे आणि मी तुमच्याकडे आलेलो आहे. काय म्हणून आलो, याचक म्हणून आलो, बरं का. याचकाचं मनोगत जाणून दात्यांनी द्यावं लागतं. विठाल 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 याचकाचं मनोगत जाणून दात्यांनी द्यावं लागतं. आमचा भगवान परमात्मा समोर याचक जसा आहे ना, त्याप्रमाणे तो भगवान परमात्मा वाटचाल करतो. सांगा बरं, त्यांनी कुणाला उपाशी लावलं, प्रत्येकाची तृप्ती केली. त्याला मारण्याकरता आले, त्यांनाही तेच दिलं, बरं का. त्याला मारण्याकरता आले, त्यांनाही तेच दिलं, आणि त्याचं भजन करून जे राहिले त्यांना काय दिलं, तेच दिलं. मारण्याकरता आले, त्याच्यातही काही कमजोरपणा केला नाही. मारण्याकरता आले, त्यांना तोच मोक्ष, आणि जे भजन करत होते ते त्यांनाही तोच मोक्ष. नामेची तारिले कोट्याने कोटी, नामेची वैकुंठी बैसविले, बरं का. नामाचा उच्चार केला तर त्यांचाही उद्धार केला, आणि मारण्याकरता आला शिशुपाल, शिव्या दिल्या, पुतना राक्षसी मारण्याकरता आली, आहे का नाही, त्यांना सुद्धा काय दिलं, सायुज्य तयशी देणे राया. पुतना राक्षसीन स्तनामध्ये विष भरून त्या देवाला मारण्याकरता आली, तरी परंतु त्या देवाने मात्र तिचा धिक्कार केला नाही. त्या भगवान परमात्म्याने मात्र तिला सायुज्य नावाचा मोक्ष दिला. जो मोक्ष सातत्याने भजन करणारे जे गोपाळ होते त्यांना तोच, आणि मारण्याकरता आली पुतना त्यांना सुद्धा तोच मोक्ष दिला. आणि म्हणून या जगामध्ये त्या भगवान परमात्म्यासारखा कृपाळू आणि दाता कोणी नाही. विठ्ठल विठ्ठल उदाराचा राणा माझी, मी एक अल्प वासना घेऊन आली, माझी फारशी इच्छा नाही, फारशी इच्छा नाही, अतिशय अल्प आहे. जास्त तुमच्याकडे असं पदर पसरून मागत नाही. मी माझी अतिशय अल्प वासना, माझी अल्प वासना, तू तो उदाराचा राणा, माझी अल्प वासना आहे. काय इच्छा आहे तू करायची, काही मी उद्धार पावेल, काही कृपा करील नारायण, बरं का. दैव मिळणे भेटेल, काही तो स्वामी भेटेल, एवढीच फक्त अंतःकरणामध्ये काय आहे, उत्कंठ आहे. आणि म्हणून माझी अल्पवासना, तू तो उदाराचा राणा. या जगामध्ये तुझ्यासारखा उदार या जगामध्ये आतापर्यंत कुणी जन्माला आलेला नाही, तुझ्यासारखा उदार कोणी जन्माला आलेला नाही. आणि म्हणून तुझा हा स्वभाव पाहून शरण मी आलो तुझं. विठ्ठल तुझा असा स्वभाव असल्यामुळे देवा, म्हणून मी तुझ्याकडे शरणागती करत आहे. माझी फारशी इच्छा नाही, पण मी एक अल्प आहे आणि तुझ्याकडे एक अल्प इच्छा घेऊन आली आहे. त्या वासनेची माझी पूर्तता करा, बरं का.
आता माणसाच्या जीवनामध्ये काय काय वासना निर्माण होतील काही सांगता येत नाही. महाराजांना विचारलं ते, महाराज तुमची काय वासना आहे, काय वासना आहे, बोला ना, सांगा ना. नाही, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माझी एवढीच अपेक्षा आहे देवा की जेणेकरून तुझ्या चिंतनाचा मला कुठेही विसर पडू नाही, ती सातत्याने माझ्या अंतःकरणामध्ये वातीवत राहावी. अशा माध्यमातून मात्र त्या भगवान परमात्म्याकडे जगद्गुरुबाळा म्हणतात, माझी अल्प ही वासना तू तो उदाराचा राणा. माझी अल्प वासना आहे म्हणून आपण सुद्धा आलोत ना, तर आपली वासना मात्र त्या भगवान परमात्म्याकडे प्रगट करायची. ज्यांची जी असन ती, ज्यांची जी वासना असन ती वासना प्रत्येकाने त्या भगवंताकडे प्रगट करायची. कुणाची काय वासना आहे मला सांगा, म्हणजे मी त्या देवाला सांगतो, आहे का नाही. आता एक जण आला मला म्हणलं, बाबा तुम्ही सांगितले कीर्तनातून तुझी काय वासना आहे ते सांग. काय नाही माझी वासना, आता बरेच दिवस झालं माझं 34 वर्षाचं वय आहे, लग्नच व्हायना. काय माझं आता 34 वर्षाचं वय झालं, माझं लग्न होत नाही. मी म्हणलं बाबा माझं 61 वर्षाचं झालं. सांगा, अशी जर वासना आमच्यासारख्याकडे प्रगट केली तर आमच्याकडून त्या वासनेची पूर्तता होईल का? नाही होणार, बरं का. तसं देवाकडे वासना प्रगट करायची ना, मग देवाकडे जे मागायचंय ते देवाकरताच मागायचं. देवाच्या चाडे आळवावे देवा आणि ओष देहे भावा. त्या भगवंताचं चिंतन करण्याकरता रात्रंदिवस प्रेम भातुके पाठवा, बरं का. देवा बाकी सर्व गोष्टी कशा कशाने होतील, पण तुझं चिंतन मात्र अंतःकरणात प्रेमाचा झरा असल्याशिवाय होऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल तुझे चिंतन मात्र अंतःकरणामध्ये प्रेमाचा झरा असल्याशिवाय होत नाही, आणि तो झरा मात्र माझ्याकडं सातत्याने असावा. एवढीच काय आहे माझी वासना आहे. प्रेम भातुके पाठवा. प्रेम काय करावा? भातुके भातुके म्हणजे अति थोडं, जास्त नका. प्रेम भातुके पाठवा. पाया पडिलो बराडी, याची सुरुवात काय? विठ्ठल विठ्ठल. तुम्ही विश्वनाथ दिनरंकमी अनाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. तुम्ही विश्वाचे नाथ आहात, तुमच्याकडे काय कमी आहे? मी फारसे मागत नाही, बरं का. प्रेम भातुके, तुमचं चिंतन करण्याकरता अंतःकरणामध्ये प्रेमाचा झरा असल्याशिवाय तुझं चिंतन देवा होत नाही. आणि ते प्रेम मात्र बोलण्याने किंवा चालण्याने कळत नाही. प्रेम मात्र अंतःकरणातून असावं लागतं, मूळ स्वरूपातून असावं लागतं. आणि मूळ स्वरूपातून असणारं प्रेम त्या भगवान परमात्म्याला हस्तगत केल्याशिवाय राहत नाही. पण प्रेम ते कुणाचं देणं आहे? प्रेम कुणाचं देणं आहे? प्रेम देवाचे हे देणे, आणि देह भाव विसरे जेणे. प्रेम दुसरं कुणाचं देणं नाही. प्रेम देणं म्हणजे त्या देवाचं आहे, आणि देवाने दिलं प्रेम, बरं का. आणि आई वडिलांनी दिलेलं प्रेम, याच्यात जमीन आसमानचा फरक. विठ्ठल देवाने प्रेम दिलं, ध्रुवपद प्राप्त झालं. देवाने प्रेम दिलं, शराचा सागर निर्माण झाला. देवाने प्रेम दिलं, जगभर कीर्ती झाली, बरं का. त्या भगवान परमात्म्याने
ज्या ज्या भक्तांना ते प्रेम अर्पण केलं त्या प्रेमाच्या माध्यमातून तो भक्त मात्र आपल्या आपल्या स्थानावर आरूढ झाला. तेच प्रेम देवाला मागायचं आणि त्या प्रेमाकरता आज आपण उभे आहोत. म्हणून तो उदाराचा राणा माझी अल्पही वासना, तो उदाराचा राणा. उदार आहे देवा, किती उदार आहेस, किती उदार आहेस. इतके गार काळ करू नको. मनुष्य पात्र पात्र पै कैवल्यशे पवित्र वैर्याही झाले. इतका तू उदार आहेस, इतका उदार आहेस. म्हणून तो उदाराचा राणा. आणि म्हणून अशा माध्यमातून मात्र आपण आज या ठिकाणी चिंतन या वारीच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे. झालेले चिंतन, झालेली सेवा आत्मा सज्जनांच्या तथा चंद्रभागा मातेच्या पांडुरंग परमात्म्याच्या पंढरीनाथाच्या संतांच्या नामदेवाच्या चरणी जगद्गुरु कुंभराज ज्ञानोबरांच्या चरणी मात्र आत्मा सज्जनांच्या चरणी ही सेवा समर्पित करायची. आणि त्या सेवेच्या माध्यमातून मात्र आपल्याला प्रेमाचा झरा वलावा आपल्याकडे मात्र निश्चितपणे प्राप्त व्हावा. आणि म्हणून त्या माध्यमातून त्या भगवंताकडे ही याचना करायची. त्या माध्यमातून आपण ही केलेली सेवा आज वारी गेल्या दिंडी वारकरीची 34 वर्षाची वारी आहे, ती आज पूर्ण होती. आणि उद्या सकाळी मात्र आपण काय करणार आहेत, आपल्या आपल्या मार्गाने मात्र प्रयाण होणार आहे, प्रस्थान होणार आहे. गेल्यानंतर मात्र आपण जे वारीचं जे काही श्रेय प्राप्त करून घेतलेलं आहे ते मात्र आपल्या प्रपंचाकरता खर्च करू नाही, ते मात्र आपल्या जीवनाकरता त्या भगवान परमात्म्याकडे सातत्याने प्रेमाचाच वलावा त्या माध्यमातून दिवत राहील असं ध्येय मात्र अंतःकरणामध्ये ठेवून सातत्याने वाटचाल करावी. आणि गेल्यानंतर त्या भगवान परमात्म्याशी मात्र सातत्याने एकरूप राहावं. एकरूप राहावं म्हणजे काय करावं, किमान उठता बसता दळिता कांडिता जीविता गे बाय राम वेळोवेळा मे गाऊ होवी. बरं का, कोणतंही कार्य करत असताना कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवसरम, सुख होईल दुःखाचे कळ येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाचे वेळी राहते निराळी रांडा पुरी सकळ. अशा माध्यमातून मात्र आपण सातत्याने त्या भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये राहत जावं. एवढीच मात्र देणगी ही वारीच्या निमित्ताने आपल्या बरोबर पदरी घेऊन जावी ही सर्वांना विनंती आहे. आणि म्हणून विठोबा रुक्माई